हाय हॅलो मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला आज आपण उपवासासाठी बटाटे बनवणार आहोत। तर असे मी बटाटे छान असे कापून घेतलेले आहेत। तर आता कढईमध्ये आपण कढई गॅसवर ठेवून घ्यायची। त्याच्यात आपण आता तूप किंवा शेंगदाण्याचं तेल टाकून घ्यायचे। तर इथे बघू शकता दोन चमचे आपण तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता दोन चमचे शेंगदाणे टाकून घ्यायचे। तुम्ही कमी जास्त पण करू शकता आणि शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे तुपामध्ये। तूप नसेल तर शेंगदाणे तेल पण चालतं उपवासासाठी। तर इथे बघू शकता। तर आता इथे मी शेंगदाणे तळून घेणार आहे। शेंगदाणे तळून झाले की आपले तर इथे बघू शकता शेंगदाणे आपले झालेले आहेत, छान तळून झालेले आहेत। तर एक चमचा मी आता इथे लाल तिखट टाकते। लाल तिखट टाकल्यानंतर याला गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि फोडणीमध्येच आता याच्यात मसाले वगैरे टाकायचे नाही। हे उपवासाचे बटाटे आहेत त्याच्यामुळे फक्त तिखट टाकायचे आणि लगेच बटाटे टाकून घ्यायचे। पाण्यातून काढून टाकायचे म्हणजे पटकन शिजतात। जरा छान असं परतून घ्यायचे फोडणीमध्ये अशा पद्धतीने। तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। तरी तुम्ही एक चमचा टाकून घेतले तिखट आणि सगळे बटाटे आपण मिक्स फोडणीमध्येच टाकून घ्यायचे आणि याला वाफेवरच होऊ द्यायचे। हे आमच्या पाण्यामध्येच शिजू द्यायचे। असे छान लागतात उपवासासाठी, एकदम झटपट होतात। 10-15 मिनिटांमध्ये तयार होतात हे बटाटे। आपण पटकन बटाटे आपण असे उपवासासाठी करून खाऊ शकतो। साबुदाणा घरामध्ये असला किंवा नसला किंवा जे कोणी साबुदाणा खात नसतील त्यांच्यासाठी तर हे फारच उत्तम असा उपवासाचे बटाटे फारच चांगले आहेत। अशा पद्धतीने पटकन आपण ही रेसिपी करून हे बटाटे असे तिखट बटाटे करून खाऊ शकतो आणि हे 10-15 मिनिटातच आपले वाफवून होऊन जातात। तर चला मिक्स करून घ्यायचे। तर चला आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचे। तर इथे बघू शकता आपण एक चमचे इथे अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मी साधारण इथे एक चमचा मीठ टाकते। मीठ टाकल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता याच्यावर आपण झाकण ठेवून 10-15 मिनटं वाफवून घ्यायचे। पाणी अजिबात टाकायचं नाही। हे बघा इथे बघू शकता वाफेवरच हे शिजून जातात, एकदम असे छान शिजत आहेत हे बघा आणि पटकन आपले तयार होतात। 15-20 मिनिटांमध्येच तयार होऊन जातात। हे वाफेवरच असे शिजवून घ्यायचे, एकदम छान लागतात। तर अशा पद्धतीचे बटाटे तुम्ही पण नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। मस्त खा आणि स्वस्थ राहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय। असे छान आपले बटाटे तयार झालेले आहेत। याच्यामध्ये आपण थोडं दही टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं दही टाकून असं छान हे आपले उपवासाचे बटाटे तयार झालेले आहेत। तर हा व्हिडिओ आवडल्यास, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। मस्त खा आणि स्वस्थ राहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।